आज डाळबट्टी असल्यामुळे भरपूर गडबड आहे. त्यानंतर बाजारात पोहोचलो. निखिल भाऊंकडनं सगळे व्हेजिटेबल्स घेतले आणि किरण येताना वाटेत गाठ पडला होता. म्हणलं व्हिडिओमुळे छान रिस्पॉन्स आला. बरेच कस्टमरनी फोन केलेला आहे. धन्यवाद. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा नंबर वगैरे टाकला होता की गॅस रिपेअरिंगसाठी नक्की त्याला बोलवा आणि बऱ्याच कस्टमरने त्याला छानसा रिस्पॉन्स दिला. त्यामुळे खरंच आभारी आहे मी. आणि मग काय नाही आपल्या कामाला सुरुवात केली. आज होते बट्टी आई पीठ मळत होते. मी गोळे करत होतो. गोळे करून वगैरे घेतले आणि मग काय ना आपलं काम चालूच होतं. पटपट, पटपट, पटपट बनवायचं होतं. कारण बऱ्याच कस्टमरला पार्सल आधी द्यायचं होतं. मग स्टॉलला जायचं होतं. चालूच होतं इकडे पण. आणि मग बाटे वगैरे तळून घेतली. अ, ज्यांनी नाही खाल्ली त्यांनी आठवड्यातून एकदाच फक्त बुधवारी डाळबट्टी असते. वरणबट्टी विदर्भ पद्धतीची बनवतो आपण. प्लेन वरण असतं, बाटी असते, कांदा, लिंबू, ठेचा, तिखट असतं आपली तिखट चटणी आणि खरंच आठवड्यातून एकदा तरी वेगळं काहीतरी खाल्लं पाहिजे माझं असं मत आहे. रोज-रोज तर तेच आहेत, की पण आठवड्यातून एक दिवस तरी असं वेगळं काहीतरी. त्यामुळं नेक्स्ट टाईम बुधवारी डाळबट्टी खायला तुम्ही या आणि खाल्ल्यावरती क्वालिटी सांगा असं मी म्हणेन. आणि मग काय नाही मिलेनियम कॅफेचे मालक आले बरेच दिवस झाले आपण त्यांच्याकडे गेलो नाही त्यामुळे त्यांनी आपल्याला साठी कोल्ड कॉफी आणली. एकदम मस्त होती मालक कॉफी. तुमच्या इतकीच भारी होती. आणि मग काय नाही आपलं काम छोटं-छोटं चालू होतं. कस्टमर थोडं शांत होतं आज, पण ठीक आहे, होतंच. एक दिवस असतं, एक दिवस नसतं. आणि मग हे कार्तिक भाई यांनी शूटिंग केली ही माझी. धन्यवाद. असं पण एक व्ह्यू मला मिळाला.